नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमीच्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी आपले स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, भूषणदूत अकॅडमी पुणेतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय ज्या टेस्ट सिरीज होती, या टेस्ट सिरीज जी आपण राबवली होती 2020 मध्ये, त्या टेस्ट सिरीजचा ओव्हरऑल 10वा जो काही सीसॅटचा पेपर होता त्याचं डिस्कशन बऱ्याच दिवसापासून बाकी होतं। हे डिस्कशन जे आहे मधात मी घेण्याचा विचार पण केला, पण म्हटलं एकदा का डेट जर का आली तेव्हा आपण डिस्कशन घेतलं तर जास्त विद्यार्थ्यांना फायद्याचं ठरेल। तर आपण ज्या विद्यार्थ्यांना अजूनही ही टेस्ट सिरीज जॉईन करणं शक्य झालेलं नाही आहे त्यांच्यासाठी मी पोस्टल टेस्ट सिरीजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यालासुद्धा तुम्ही भन्नाट रिस्पॉन्स दिला आहे महाराष्ट्राबद्दल, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आता अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे 5 नवीन संपूर्णतः नवीन सीसॅट आणि 3 GS अशी एक 8 टेस्टची आपण पोस्टल टेस्ट सिरीज घेऊन येत आहोत। काही कारणास्तव सध्या कोरोनाचं सुद्धा कारण आहे की पुण्यामध्ये आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज राबवत नाही आहोत, परंतु पोस्टाने मी तुमच्या यालामध्ये पोस्टल टेस्ट सिरीजनी तुम्हाला घरपोच पेपर पाठवणार आहे। सोबत तुम्हाला यूट्यूबमध्ये वरती व्हिडिओ डिस्कशनसुद्धा देणार आहे। सध्याच्या स्थितीमध्ये हा जो काही आपला सीसॅटचा 10वा पेपर होता, याचं जर का आपण ओव्हरऑल ॲनालिसिस केलं तर पेपरमध्ये आपण बघितलं तर हा बघा, याच्यामध्ये पहिलाच पॅसेज जो होता तो खूप न्यूमरिकल बेस्ड होता। आता याच्यामध्ये आपण न्यूमरिकल्सवरती आधारित उदाहरणं बघितलेली आहेत। असा पॅसेज कधी सुरुवातीला सोडवायचा नाही, असं होऊ शकतं एखाद्या वेळेस की पहिलाच पॅसेज इतका अवघड येईल। त्यानंतर सेकंड पॅसेज जर का बघितला थोडी लँग्वेज टफ राहते, त्यामध्ये टफ आहे। ओके, सो हा असा सेकंड पॅसेज आहे। थर्ड पॅसेजला आपण जर का बघितलं तर हा एकदम सोपा पॅसेज आहे, याच्यामध्ये अतिशय सोपा पॅसेज ज्याला आपण म्हणूयात, दॅट इज अवर थर्ड पॅसेज। फोर्थ पॅसेज जो आहे दॅट इज ऑल्सो अन व्हेरी इझियर पॅसेज। ओके, पाचवा पॅसेज तर खूपच इझी आहे। तर आता बघा, म्हणजे स्टार्टिंगला 1-2 पॅसेज सोपे आहेत, नंतर काय पॅसेज इझी होत गेलेले आहेत। ओके, हां, त्यानंतर 31 पॅसेज थोडा फिलॉसॉफिकल पॅसेज आहे, याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकतो, आणखी काठीण्य पातळी थोडी काय वाढलेली आहे। अगेन नेक्स्ट पॅसेज पण थोडा मॉडरेट लेवलचा पॅसेज आहे। तर अशा प्रकारे याच्यामध्ये पेपरमध्ये जर का आपण बघितलं तर तुम्हाला चूज करता आलं पाहिजे। तर आपण पहिले जे आहेत थोडे इझीवाले आणि मॉडरेट लेवलचे पॅसेज घेऊयात, त्यानंतर न्यूमरिकल बेस्ड पॅसेज घेऊयात। प्रोबॅबली हे जे काही डिस्कशनचं लेक्चर आहे हे आपण 5 पार्ट्समध्ये डिवाईड करूयात। याच्यामध्ये आपल्याला 3 लेक्चर्स जे आहेत ते पूर्णतः आपण कॉम्प्रेशनला देऊयात। मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की आपलं कॉम्प्रेशनच असा भाग आहे की जो तुम्हाला तारत असतो या सगळ्या प्रोसेसमध्ये। ओके, कॉम्प्रेन्शनवरतीच तुमची पूर्ण परीक्षा डिपेंडंट आहे, कारण 125 मार्काला कॉम्प्रेन्शन आहे। पण पहिली प्रायोरिटी कॉम्प्रेन्शनची। आता सवय ठेवा की दररोज तुमचे जे एक्झामिनेशनच्या दृष्टीने 5-1 उतारे जरी आहे तुमचे ते सॉल्व्ह झाले पाहिजेत। दुसरं महत्त्वाचं की कॉम्प्रेशनच्यासाठी मी सध्या अनअकॅडमीवरती एक बॅचसुद्धा लॉन्च केलेली आहे। सो दिस इज द बॅच, जी सीसॅट कॉम्प्रेन्शन बॅच आहे। 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे याला। आता आज जर का आपण बघितलं तर लेक्चर त्याचं नव्हतं, दररोज 12:15 वाजता बॅच आहे। तर तुम्ही उद्यापासून म्हणजेच 26 जानेवारीपासून या बॅचला जॉईन करू शकता। त्यासाठी ॲडमिशन्स ओपन आहेत। सीसॅटमधल्या 150+ मार्कांची तयारी या बॅचमध्ये होणार आहे। ही बॅच तुमची जवळपास 7 मार्चपर्यंत चालणार आहे। 7 मार्चपर्यंत ही बॅच तुमची चालेल। याच्यामध्ये तुमचं कॉम्प्रेन्शन म्हणजे आकलन, तर्कक्षमता म्हणजे लॉजिकल रिझनिंग, याला आपण क्रिटिकल रिझनिंग सुद्धा म्हणतो, ते 12.4 ते 5 प्रश्न येतात 10 ते 12 मार्कांना। म्हणजे याच्यामध्ये काय की गृहीतक काय, निष्कर्ष काय, अनुमाने काय, हा पाठ। आणि निर्णय क्षमता जी आहे त्याच्यामध्ये काय 12.5 मार्काला काय निर्णय क्षमतेची उदाहरणं आहेत डिसिजन मेकिंगचे। याच्या सगळं मिळून याच्यामध्ये 150+ मार्कांची काय होणार आहे, त्याच्यामध्ये तयारी आपली करून घेणार आहे। ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी जो काही रेफरल कोड आहे तो भूषण लाईव्ह, हा रेफरल कोड तुम्ही यूज करून 10% डिस्काउंटसुद्धा मिळू शकता। तर ज्यांचं पॉसिबल आहे, मी तर रिक्वेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही कॉम्प्रेशनची ही जी बॅच आहे यातनं बराच फायदा तुम्हाला होईल, ती तुम्ही जॉईन करून घ्याल। ओके, सो नाऊ लेट्स स्टार्ट विथ द डिस्कशन। ओके, सो चला डिस्कशनला स्टार्ट करूयात। तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण घेऊयात पॅसेज क्रमांक। सो पॅसेज, ओके, आधुनिक राजकारण हे मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमयुक्त राजकारण बनले असून, ओके, सो बघा यांनी काय म्हटलेलं आहे, मोठ्या प्रमाणात कोणतं राजकारण, आधुनिक राजकारण, याचा उल्लेख काय केला, प्रसार माध्यमयुक्त राजकारण बनले असून बहुतांशी नागरिक याचा अनुभव यांच्या पसंतीच्या प्रसारणातून व छापील प्रसार माध्यमातून घेत असतात। म्हणूनच समकालीन परिस्थिती हा लोकशाहीचा केला जाणारा अभ्यास असतो। म्हणून समकालीन परिस्थिती जी आहे ती काय असते, लोकशाहीचा केला जाणारा अभ्यास असतो। तसेच प्रसार माध्यमे एखाद्या राजकीय घटनेचा समस्येचा अर्थ लावतात आणि त्याचे वार्तांकन करतात। तसेच प्रसार माध्यमे राजकीय प्रक्रियेवर प्रभाव टाकतात व यातून जनमत तयार करतात। म्हणूनच समकालीन लोकशाही प्रसार माध्यमे हा राजकीय
सामाजिक जीवनाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. तर याच्यामध्ये पहिल्या पॅरामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की प्रसारमाध्यमे जी आहेत ती किती महत्त्वाची आहेत, कारण हा राजकीय आणि सामाजिक जीवनाचा काय केंद्रबिंदू आहे, कारण ते जसं सांगतात तशा प्रकारे लोकांवरती त्याचा काय पडतो, प्रभाव पडतो. प्रसारमाध्यमे हाताशी असणे हा सत्ता व समता मिळवण्याचा प्रमुख उपाय आहे. यास आपण बघतोय की म्हणून तर आपण बघतो ना की अनेक लोकांना खासदारकी वगैरे दिली जाते, आमदारकी दिली जाते विधान परिषदेमध्ये, अगेन राज्यसभेमध्ये, अनेक न्यूजपेपरचे, कारण तो काय म्हणतो की सत्ता आणि समता मिळवण्याचा प्रमुख मार्ग आहे. प्रसारमाध्यम सत्तेला आकार देऊन नकारात्मक मार्गाने समाजात सहयोगी होऊ शकते. प्रसारमाध्यम सत्तेला काय आकार पण देऊ शकते आणि त्याला सहयोगी. हे करत असताना प्रसारमाध्यमे राजकीय निर्णयामागचा हेतू व हितसंबंध अस्पष्टपणे समाजासमोर मांडून गोंधळ वाढवतात आणि राजकीय निर्णयात जनतेला सहभागी होण्यास प्रोत्साहन देऊन समाजात सकारात्मक मार्गाने सहयोगी होतात. या बाबतीत प्रसारमाध्यमे सुशासन हे समीकरण महत्त्वाचे ठरते. आपल्याला माहिती आहे आत्तासुद्धा प्रसारमाध्यमाचा फार मोठा इश्यू चाललेला होता. आपण बघितलेलं आहे की एका मोठ्या टी चॅनलच्या बद्दलचे जे काही तिथले एडिटर आहेत आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी चाललेल्या होत्या आपल्या याच्यामध्ये, तर म्हणूनच हा पॅसेज समजा हा तर मी खूप आधी बनवला होता, असं काही नाही त्याला बघूनच पॅसेज दिला होता, पण अशा टाईपचे पॅसेज आपले करंट अफेअर्स बेस्ड असतात. प्रसारमाध्यमे अशी स्थाने बळकावते ज्यात कायम स्पर्धा असते. ज्यात कायम काय असते, स्पर्धा असते. बदलत्या व्यावसायिक कार्यपद्धती, व्यापारी दबाव, आर्थिक सांस्कृतिक राजकीय अडथळे यानुसार संघटनात्मक व तंत्रज्ञानदृष्ट्या योग्य पुनर्रचना करणे यावर अवलंबून असते. जागेची बदलती बाह्यरेषा विविध प्रकारच्या वर्चस्वाकडे घेऊन जाते. तसेच ती परिस्थितीनुसार वेगवेगळ्या प्रसाराची कार्यक्रम, निश्चित खुलेपणा व परिसमाप्ती मालकीच्या पद्धती, उपलब्ध शैली, प्रकटीकरण याबाबत वर्चस्वाकडे घेऊन जाते. अशा तऱ्हेच्या रचनेतील ध्वनित केलेल्या जटिलपणाचे मूलतः सिद्धांतीकरण करणे अवघड असते, तरी या क्षेत्रातील झगड्यांचे अनुभवजन्य परिणाम निर्णयकारकपणे महत्त्वाचे असतात. मी कुठे कुठे अंडरलाईन करतो हे फक्त लक्षात ठेवा. यावरून ते कोणत्या मार्गाने लोकशाही सुशासनाला मदत करत असतात व अडथळा आणतात ते ठरते. म्हणूनच जेव्हा पत्रकार अथवा त्यांचे प्रेक्षक जेव्हा एखादी बातमी वाचतात, ऐकतात किंवा बघतात, तेव्हा असे कोण म्हणतो असा उद्धट प्रश्न नेहमीच विचारला जातो. अशी बातमी समाजाच्या अधिकृत व्यवस्थापन दृष्टीने वाईट असू शकते, पण लोकशाहीसाठी ती कशी आहे, चांगली बातमी आहे. ओके. सो एखाद्या वेळेस सरकारला कोणी क्रिटिसाइज करतो, कोणी सपोर्ट म्हणतो, आपण कोण म्हणतो की असं म्हणतोय. ओके. म्हणूनच लोकशाहीत समाज माध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची व प्रभावी ठरते. ते हे जसे राजकारण प्रदर्शित करतात तसे लोकशाही सुशासन ध्वनित करत असते आणि प्रसारमाध्यम हे असे माध्यम आहे की जे जनतेला समाजातील विविध समस्यांची माहिती करून देते. तसेच केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कृती, स्पर्धक पक्षांचे प्रयत्न, राजकीय ताकदीचा वापर करण्याची यथाशक्ती गोष्टींना योग्य आधार दिला गेला पाहिजे. हा आधार प्रसारमाध्यम संस्थांनी टीकात्मक छाननी, संवाद सुविधा उपलब्ध करून दिला पाहिजे. पुढे सार्वजनिक पत्रकारिता, सार्वजनिक जीवन या आपल्या लेखात डेव्हिड मेरिट जिथे जिथे व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव येतं त्याला काय करायचं, अंडरलाईन करायचं, कारण त्याचा संदर्भ घेऊन येऊ शकतो की याच्या मते काय. यांनी असे म्हटले आहे की पत्रकाराने सार्वजनिक जीवनातील वातावरण नियमाची माहिती व ज्ञान जनतेसमोर मांडले पाहिजे. लोकशाही कशा पद्धतीने राबवावी याबाबत जनतेने कसे ठरवले आहे. संबंधित माहिती पुरवण्याची क्षमता व इच्छाशक्ती, अशा माहितीवर चर्चा करण्याची जागा यांसारख्या गोष्टींना लोकशाही मार्गाने संमती मिळण्याचे प्रयत्न पत्रकाराने केले पाहिजेत. अशी संमती लोकशाही मार्गाने मिळवणे या व्यतिरिक्त पत्रकाराने विशिष्ट निष्पत्ती मिळवण्यात कोणत्याही पक्षपाती स्वारस्य हितसंबंध दाखवता कामा नाही. ओके. हां, तर आता चला मग प्रश्न बघूयात. आपला सहावा प्रश्न, लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमे महत्त्वाची का असतात. सो लोकशाही जी आहे त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमे का इम्पॉर्टंट आहेत. हां, बघा, लोकशाहीने कसे कार्य करावे हे प्रसारमाध्यमे ठरवतात. म्हणून प्रसारमाध्यमे ठरवतात का की लोकशाहीने कसं कार्य करावं. प्रसारमाध्यमे जनमतावर प्रभाव टाकू शकतात. ठीक आहे, बरोबर आहे, हे होऊ शकतं आणि म्हणून होऊ शकतं की त्याच्यामध्ये म्हणून तर ते फायद्याचं आहे. प्रसारमाध्यमात फायदा करून घेणे म्हणजे सत्तेत प्रवेश मिळवणे असते. म्हणून अगेन लोकशाहीमध्ये महत्त्वाचं असं विचारलं त्यांनी. मग सत्तेत प्रवेश मिळवतो म्हणून ते महत्त्वाचे आहेत असं म्हणता येईल का आपल्याला. असं म्हणता येणार नाही. निवडणुकीच्या निकालाबद्दल कोणताही काही उल्लेखित याच्यामध्ये केलेला नाही. म्हणून बेटर उत्तर काय येणार की का लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमे महत्त्वाची आहेत, कारण ते जनमतामध्ये काय प्रभाव टाकू शकतात. पहिल्याच पॅराग्राफमध्ये बघा, आजचं आधुनिक राजकारण प्रसारमाध्यमांचं राजकारण बनलं असून बहुतांश नागरिक याचा अनुभव घेत असतात वगैरे. मग ते जसं सांगतात तसंच लोकांना असं वाटतात, बरोबर ना, तर ते आकार देतात त्या सगळ्या गोष्टींना. सो म्हणून इथे उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2. हां, उतारेनुसार कोणती बाब खरी आहे. सो चला आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. प्रसारमाध्यमे जसे प्रदर्शित करतात तसे त्यातून जनमत तयार होऊ शकते. बरोबर आहे. यस, जसं ते प्रदर्शित करतात तसं जनमत तयार होऊ शकतं. याने मेन्शन केलं आहे त्याच्यामध्ये, आपण आताच वाचलं. राजकीय निर्णयामागची हितसंबंध प्रेरणा अस्पष्ट ठेवूनच
हीच संबंध ठीक आहे, पण अस्पष्ट ठेवूनच काम करतात असं म्हणतात का? इथे याला निश्चित शब्द म्हणजे स्पष्ट नसतात असं नाही, स्पष्ट किंवा अस्पष्ट दोन्ही असू शकतात, म्हणून स्पष्ट ठेवूनच काम करतात असं आपण म्हणू शकत नाही. सत्यस्थितीचा अहवाल दिल्यानंतर पत्रकारांचे काम संपते. अजून हे काम तिथे संपतं म्हणता येईल का आपल्याला? सर्वात मोठं सत्ता काबीज करण्याचं सर्वात मोठं साधन आहे, कारण इथे काय डिफिनिटिव्ह शब्द दिला त्यांनी, सर्वात मोठं साधन. सर्वात मोठे असं आपल्याला म्हणता येणार नाही. सो हे सर्वात मोठं साधन आहे असं आपण कधी म्हणू शकत नाही. म्हणून उत्तर काय येणार? उत्तर तुमचं आन्सर इज ऑप्शन नंबर 1, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, पुढील कोणत्या बाबतीत लेखक असहमत होण्याची शक्यता आहे? सो कोणत्या बाबतीमध्ये लेखक ॲग्री होणार नाही किंवा काय होणार? असहमत होईल. लोकशाहीत प्रसारमाध्यमांना महत्त्व असते. लोकशाहीमध्ये काय असते? प्रसारमाध्यमांना काय असते? महत्त्व असते. ओके. दुसरं, आता असहमत, तर आता म्हणतोय ना की महत्त्व आहे त्याला, सोडून याच्याशी असहमत होईल का? नाही. राजकीय सत्तेचा वापर करण्यासाठी प्रसारमाध्यमांनी नियंत्रण ठेवण्याची भूमिका बजावली पाहिजे. यस, हे पण बरोबर आहे, त्यांनी मेन्शन केलेलं आहे पॅसेजमध्ये. स्थान स्थिर संघटित असते. प्रसारमाध्यमांनी बळकावलेले स्थान स्थिर संघटित असते का? नाही. आणि हेच म्हटलं होतं की असहमत. सो स्थिर संघटित असते का? हे स्थान स्थिर संघटित असंघटित नसते. बघा इथे आपण पॅसेजमध्ये वाचलं होतं, त्यांनी काय म्हटलेलं आहे? कायम स्पर्धा असते, बरोबर आहे ना. कार्यपद्धती, दबाव गट, अडथळे, बरोबर ना, योग्य पुनर्रचना करणे याच्यावरती काय अवलंबून असते. म्हणून इथे आपण असं म्हणू शकत नाही की यांचं काम काय आहे? पूर्णतः स्थिर असते म्हणून. डेव्हिड मेरिट यांच्या मतानुसार प्रसारमाध्यमांनी काय केले पाहिजे? मग इथे डेव्हिड मेरिटचं वाक्य आलेलं आहे. त्यांनी बघा इथे काय मेन्शन केलेलं आहे? पत्रकाराने सार्वजनिक जीवनातील वातावरण नियमाची माहिती व ज्ञान जनतेसमोर मांडले पाहिजे. लोकशाही कशा पद्धतीने राबवावी याबाबत जनतेने कसे ठरवावे आहे या संबंधात माहिती पुरवण्याची क्षमता व इच्छाशक्ती, या माहितीवर चर्चा करण्याची जागा यांसारख्या गोष्टींना लोकशाहीत मार्गाने संमती मिळवण्याचे प्रयत्न पत्रकाराने केले पाहिजेत. सो म्हणून इथे बेटर वे उत्तर तुमचं काय येणार? लोकशाही प्रक्रिया राबवण्यासाठी मदत केली पाहिजे. सो दॅट विल बी युअर बेटर आन्सर. प्रसारमाध्यमांना अनेक आव्हाने आहेत. अनेक आव्हाने असतात. प्रसारमाध्यमांना कोणती अनेक आव्हाने असतात असं काय उल्लेखित आहे का? नाही. तंत्रज्ञान पुनर्रचनेचा परिणाम होत असतो, हे सुद्धा आपल्याला कुठंच काही माहिती नाही की तंत्रज्ञान पुनर्रचनेचा हे होतो. सो इथे उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4. दॅट्स वाय आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक काय होणार? ऑप्शन नंबर 4 होईल. नेक्स्ट जो पॅसेज आहे हा आपला सायन्स अँड जिओग्राफी याच्यावरती कॉम्बिनेशन आहे. सो जिओग्राफी अँड फिजिकल जिओग्राफी आणि काय प्लस सायन्स. ओके. तर याच्यामध्ये जिओमॉर्फोलॉजी जे आहे, पृथ्वीचा जो सर्वात वर थर आहे वगैरे, चुंबकीय बल आहे मोठ्या, मग याने काय म्हणले? पृथ्वीच्या गाभ्यात फार मोठ्या बघा निश्चित शब्द आला, आणि कुठे? पृथ्वीच्या गाभ्यामध्ये, कोरमध्ये लोह असते, आयरन असते, नाईक म्हणतो ना, निकेल आणि आयरन. त्यामुळे पृथ्वीच्या ठाई चुंबकीय बल असते, आणि ते आयरन असल्यामुळे तिथे काय असते? पृथ्वीच्या चुंबकीय बल असते. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र पृथ्वीच्या अवतीभोवती ते पसरलेले आहे हे आपल्याला दिसत नाही, पण या बलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चुंबकीय रेषा अवतीभोवती पसरलेल्या असतात. या रेषा पृथ्वीच्या आतून बाहेर आणि बाहेरून आत येत असतात. त्या पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाजवळ जाऊन मिसळतात. हे चुंबकीय ध्रुव भौगोलिक ध्रुवापासून वेगळे असते तरी त्यांच्या जवळपासच असतात. सो आपल्याला माहिती आहे की हे चुंबकीय ध्रुव जे आहेत, सो हे त्याच्या आपले रेग्युलर जे ध्रुव आहेत त्याच्या आसपासच तो असतो. ओके. नेक्स्ट, पृथ्वीच्या वातावरणातला सर्वात वरचा स्तर म्हणजे आयनोस्फियर, ज्याला म्हणून आयनोस्फियर या नावाने ओळखला जातो. या थरात प्लाझ्मा असतो, म्हणजेच येथे वायूचे घटकही एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. म्हणजेच तिथे विद्युत भार धारण करणारे धन आणि ऋण कण आयन विरहित असतात. हे आयन जेव्हा चुंबकीय क्षेत्रात शिरतात तेव्हा रेषा म्हणजे तारा असल्यासारखे त्यांच्यावरून प्रवास करत राहतात. पृथ्वीला ते प्रदक्षिणा घालत राहतात. या आयनांमध्ये ऋण विद्युत प्रभार धारण करणारे आयन म्हणजे बहुतांश इलेक्ट्रॉन असतात. हे या रेषांवर फिरताना जोराने खेचले जातात. त्या पायी व त्यांच्या ठाई गतिज ऊर्जा मोठ्या प्रमाणावर गोळा होते. सो त्याच्यामुळे काय होते? गतिज ऊर्जा मोठ्या गोळा होते. असे ऊर्जाधारी इलेक्ट्रॉन वेगाने ध्रुवाच्या दिशेने फिरत राहतात. सो वेगाने कसे? ध्रुवाच्या दिशेने फिरत राहतात. या प्रवासात ते वातावरणातील वायूच्या अणूंनाही जाऊन भिडतात. अशी टक्कर झाली की अणूंना ती ऊर्जा मिळते. ते उत्तेजित होतात. ते परत आपल्या मूळ स्थानी येतात व अंगाचीही जास्त ऊर्जा प्रकाशाच्या रूपात बाहेर टाकून देतात. पण त्याहून अधिक प्रभावशाली असा एक आविष्कार होत असतो. सूर्याच्याही अंगी चुंबकीय क्षेत्र आहे. ओके. सो त्याहूनही काय? प्रभावशाली, अधिक प्रभावशाली. त्यात होणाऱ्या खळबळापायी सूर्यापासून विद्युत धारित कण जोराने बाहेर फेकले जातात. हे कण आणि सूर्याचे दूरवर पसरलेले चुंबकीय क्षेत्र मिळून सौर वारा तयार होतो. म्हणजेच कण पृथ्वीच्या दिशेने वाहत येतात. त्यांची जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी टक्कर होते तेव्हाही अणूमधून हा प्रकाश बाहेर फेकला जातो. या प्रकाश लहरींच्या अंगाची ऊर्जा म्हणजे मात्रेची असल्यामुळे प्रकाशाचे रंगही वेगळे असतात.
ही रंगपिंपळी उधळण आकाशात होते त्याला ऑरेरा म्हणतात. चुंबकीय क्षेत्रात सापडलेले कण ध्रुवीय प्रदेशाच्या दिशेने फिरत असल्यामुळे ध्रुव प्रदेशाच्या आसपास प्रदेशात ऑरेरा तयार होतो. उत्तर ध्रुवाजवळच्या ऑरेराला ऑरेरा बायोलिसिस आणि दक्षिणेच्या ध्रुवाला ऑरेरा ऑस्ट्रेलिसिस असे म्हणतात. उत्तरेला ते दक्षिणेला 25 रेखांच्या पलीकडच्या आकाशात हा निसर्गाच्या रंगपंचमीचा नयनरम्य सोहळा बघावयास मिळतो. ओके, सो असं हे आपल्याला एक पूर्ण पॅसेज दिलेलं आहे. ओके, हां, आता कोणते सत्य आपल्याला शोधायचं आहे. पृथ्वीच्या चुंबकीय बलाचे प्रतिनिधित्व अवकाशातील रंगाद्वारे केले जाते. ओके, सो आता चुंबकीय बलाचं प्रतिनिधित्व अवकाशातील रंगाद्वारे केले जाते का? तुम्ही आत्ताच आपण पॅसेज बघितलेला आहे, तर हे विधान सपशेल चुकीचं होईल. पृथ्वीवरील चुंबकीय बलाचं प्रतिनिधित्व काय करतात, कोण करतात? चुंबकीय बलाचं नेतृत्व, याच्यामध्ये प्रतिनिधित्व चुंबकीय रेषा. कोण करतात? चुंबकीय रेषा करतात. सो म्हणून इथे अवकाशातील रंग आहेत का? नाही, इथे काय आले पाहिजे? चुंबकीय रेषा. म्हणून हे विधान चुकीचं होईल. वातावरणातील ज्या थरात प्लाझ्मा असतो तिचे वायूचे घटक एकमेकात मिसळतात. ज्या थरात प्लाझ्मा असतो इथे वायूचे घटक एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. कसे असतात बघा, आपण वेगळेला अंडरलाईन केलं होतं. वेगळे झालेले असतात म्हणून एकमेकात मिसळतात का? नाही. सूर्यापासून विद्युतधन कण फेकले जाण्यामुळे पृथ्वीच्या व सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा एकत्रित प्रभाव असतो. सो एकत्रित प्रभाव असतो का? नाही. ओके, सो चुंबकीय क्षेत्राच्यामुळेच ते बाहेर फेकले जातात. बरोबर ना? विद्युतधारित कण जोड्या चुंबकीय क्षेत्रामुळे हे बाहेर, याच्या फेकले जाण्यामुळे चुंबकीय क्षेत्राचा एकत्रित प्रभाव नाही होत, चुंबकीय क्षेत्रामुळे हे बाहेर फेकले जातात. म्हणून सुद्धा हे विधान त्यांनी उलटं दिलं, हे चुकीचं आहे. अवकाशातील प्रकाशाचे रंग वेगळे असतात कारण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचे प्रमाण काय असते? वेगळे असते. नो, हे कशामुळे असतात? प्रकाशाच्या रंगामुळे नाही. कशामुळे असतात? प्रकाश लहरींच्या ऊर्जेमुळे. कशामुळे असतात ते? प्रकाश लहरींच्या ऊर्जेमुळे. प्रकाश लहरींच्या ऊर्जेमुळे. म्हणून सुद्धा हे काय होणार? चुकीचं होईल. म्हणून उत्तर काय ना तुमचा पर्याय क्रमांक 4 यांपैकी नाही. नेक्स्ट बघा, 16वा प्रश्न घेऊयात. सॉरी 12वा प्रश्न घेऊयात. योग्य जोड्या लावा. सो क्वेश्चन नंबर 12. उत्तर ध्रुवाजवळील ऑरेरा. सो उत्तर ध्रुवाजवळील ऑरेराला काय म्हणतो? यांनी काय म्हटलेलं आहे? ऑरेरा तयार होतो. उत्तर ऑरेराला ऑरोला बोरियालिस म्हणतात. बोरियालिस म्हणून ऑरेला बोरियालिस हे काय होणार? 2. दक्षिण ध्रुवाजवळील ऑरेराला काय म्हणतात? ऑरेला ऑस्ट्रालिस. सो अगेन काय? ऑरेला ऑस्ट्रालिस. ओके, आता म्हणजेच काय? एक अचं उत्तर काय होईल? 2 आणि बचं काय? 4. अचं 2 आणि बचं 4 म्हणून आता उत्तर काय ना? पर्याय क्रमांक 2. सो 12चं उत्तर काय होईल? ऑप्शन नंबर 2. कचं उत्तर काय होणार? प्लाझ्मा. कचं उत्तर काय होईल? प्लाझ्मा. आणि ड सर्वात मोठ्या प्रमाणात पृथ्वीच्या याच्यात काय असतो? लोह. म्हणून उत्तर काय येणार? मॅच दी पेअरमध्ये. मॅच दी पेअर उत्तरील पर्याय क्रमांक 2. अवकाशामध्ये रंगपंचमीची उधळण केव्हा असेल? केव्हा असते रंगपंचमी उधळण? सो याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्यांनी त्याच्यामध्ये. उत्तर काय होणार? सौर वारा व पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राची टक्कर झाल्यास तिथे काय होणार? रंगपंचमीची काय होणार? उधळण होणार. हां, अवकाशातील प्रकाशाचे रंग वेगवेगळे असतात याचं कारण काय? अवकाशातील प्रकाशाचे रंग वेगवेगळे असतात याचं कारण काय? प्रकाश लहरीच्या वातावरणाच्या वेगळ्या स्तरात असतात म्हणून, पृथ्वीच्या भिन्न ध्रुवावर असतात म्हणून, प्रकाश लहरीच्या अंगाच्या ऊर्जेची मात्रा वेगळी असते म्हणून. सो का? कशामुळे असतात वेगळे रंग वेगळे? कारण त्याच्या ऊर्जेमुळे. हे तर प्रत्येकाला माहिती आहे. म्हणून उत्तर करण्यात इथे पर्याय क्रमांक 4 येईल. ओके, हां, सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन नंबर क. पुढील विधानांचा विचार करा. कोणती विधाने योग्य आहेत? पृथ्वीचे चुंबकीय ध्रुव हे भौगोलिक ध्रुवापासून वेगळे परंतु त्याच्या जवळपासच असतात. बरोबर आहे विधान. हां, पृथ्वीच्या अवतीभोवती असलेल्या रेषा पृथ्वीच्या चुंबकीय बलाचे प्रतिनिधित्व करतात. बरोबर आहे हे सुद्धा. देन क बघा, पृथ्वीच्या सूर्याच्या अंगी चुंबकीय क्षेत्र असते. हे पण विधान काय होणार? बरोबर होईल. प्लाझ्मामधील बहुतांश आयन हे धन विद्युत प्रवाहित आयन असतात. ओके, ऋण विद्युत प्रवाहित आयन असतात. बरोबर आहे. धन नसतात, काय असतात? ऋण असतात. सो ऑल 4 आर करेक्ट. म्हणून तुमचं उत्तर काय येणार? पर्याय क्रमांक 4. सो दॅट्स वाय द आन्सर इज व्हॉट? ऑप्शन नंबर 4. ओके, सो मित्रांनो हे झाले पहिले 2 पॅसेज. आपले 10 पॅसेज आपल्याला कव्हर करायचे आहेत. आपण स्टेप बाय स्टेप कव्हर करूयात. सो आपल्या डेली प्रॅक्टिसमधनं ओके आपली एक न्यूमरिकल बेस्ट पॅसेज सुद्धा राहिलेला आहे आणि त्यानंतर हा दुसरा सुद्धा पॅसेज आहे तो सुद्धा आपण बघूयात नेक्स्ट लेक्चर
मध्ये. ओके, तर सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्ट्रॅटर्जी हे उतारे कसे सोडवायचे, आता हे तर प्रॅक्टिस सेशन होतं, पण हे नेमकं याच्या मागचा कन्सेप्ट काय, उतारे कसे सोडवायचे, त्याच्या मागचं लॉजिक काय, हे अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही आपली जी काही ही बॅच आहे सीसॅट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी सीसॅट कॉम्प्रिहेन्शन बॅच, ही तुम्ही जॉईन करून घेऊ शकताय. ओके, सो दॅट इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बॅच आहे ही सीसॅट कॉम्प्रिहेन्शनची. ओके, आणि याच्यामध्ये तुम्हाला 150+ मार्कांची याच्यामध्ये तयारी होते आहे या बॅचमध्ये. तर ते बॅच जी 7 मार्चपर्यंत आपली चालणार आहे, यात पूर्ण तुम्हाला मी तयारी करून घेणार आहे. अगेन 5 ते 6 यामध्ये मॅथ्स रिझनिंग आहे, तीसुद्धा तुम्ही मॅथ्स रिझनिंगची बॅच पण बघू शकताय. ओके, सो यू कॅन जॉईन दॅट ऑल्सो. ओके, सो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मग थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला पुन्हा भेटूयात, पुन्हा नवीन कन्सेप्टसोबत, नवीन उतार्यांसोबत. ओके, थँक्यू व्हेरी मच.